आज तारीख आहे 19 नोव्हेंबर. मला सांगायला खूप आनंद होतो, माझ्या कंटेंट क्रिएशन जर्नीला 3 वर्ष कंप्लीट झाले. 14 नोव्हेंबर 2022 ला ॲक्सिडेंटली इंस्टाग्राम सुरू झालं. 19 नोव्हेंबर 2025 3 वर्ष झाली. आय हॅव नॉट मिस्ड अ सिंगल डे. 14 नोव्हेंबर 2022 ते 19 नोव्हेंबर 2025 या 3 वर्षाच्या जर्नीमध्ये मी आत्तापर्यंत एकही दिवस मिस नाही केला. एव्हरी डे माझी रील जातीये. लाईफमध्ये कन्सिस्टन्सी डिसिप्लिनने काय होऊ शकतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माझं सोशल मीडिया आहे. मला 2021-22 ला कळून चुकलं की राहुल, अनलेस अँड अंटिल यू बिकम डिसिप्लिन्ड इन युअर लाईफ एक्सपोनेन्शियली रिझल्ट्स नाही मिळणार. मी आज जे काही तुम्हाला सांगणार आहे ते माझ्या जर्नीमधनं मला जे काय मी शिकलोय ते तुमच्या समोर मी पुटअप करणार आहे. प्रत्येक ठिकाणी मी जे काय एक्झाम्पल्स घेईन ते मी माझ्या जर्नीचे, राहुल कुलकर्णीचे एक्झाम्पल्स घेईन. कसा राहुल कुलकर्णी 2016-17 ला होता आणि राहुल कुलकर्णी 2025 ला झालाय याचं एक्झाम्पल. मी असं नाही म्हणणार की मी खूप काही अचीव केलंय किंवा यशाच्या शिखरावर आहे किंवा मला काही बोस्ट करायचं आहे. नो, बट ॲज अन इंडिव्हिज्युअल मी खूप ग्रो झालोय. आणि मी नेहमी म्हणतो की इररेस्पेक्टिव्ह मी 500 करोड सांभाळतो किंवा माझी SIP बुक 11 करोड आहे, माझे 3 ऑफिसेस आहेत. या सगळ्या गोष्टी एका साईडला आहेत. दुसऱ्या साईडला आहे की राहुल कुलकर्णी इज व्हेरी डिसिप्लिन्ड, व्हेरी कन्सिस्टंट, व्हेरी एथिकल, एथिक्सने चालणारा माणूस आहे. आणि मला लोकांनी माझ्या डिसिप्लिनने ओळखावं अशी माझी खूप इच्छा आहे. बरेच लोक मला मेसेज करतात DMs मध्ये की तुमचे दररोज रील्स बघून मी जिमला जातो. सर, तुमचे दररोज जिमचे रील्स बघून दररोज असं वाटतं की जिम केलं पाहिजे. आज मी स्टेप्स चालू केल्या. लास्ट 3 वीक्स आधी आम्ही इंटरनली ठाणे ब्रांचमध्ये, म्हणजे मी जिथून ऑपरेट करतो, आता मी जिथून इन्स्टा लाईव्ह घेतोय ठाणे ब्रांचमधनं, मी इंटरनली माझ्या टीममध्ये कॉम्पिटिशन लावली की जास्तीत जास्त स्टेप्स कोण दररोज चालतं. हेल्थ इज व्हेरी इम्पॉर्टंट. यू शुड ग्रो ॲज अन इंडिव्हिज्युअल. जेव्हा तुम्ही इंडिव्हिज्युअल म्हणून ग्रो होतात, बाकी प्रोफेशनल ग्रोथ 100% होणार आहे. एव्हरीवन विथ मी. मी आज कमेंट सेक्शन ऑलमोस्ट पूर्ण वेळ चालू ठेवीन, कारण मला पाहिजे जास्तीत जास्त लोकांनी पार्टिसिपेट करावं, जास्तीत जास्त लोकांनी रिलेट करावं. बरेच लोक मी जेव्हा 2016-17 साली होतो त्या स्टेजला प्रॉबब्ली असतील अँड दे नीड सम मोटिवेशन इन लाईफ. ते मोटिवेशन तुम्हाला आज मिळेल. मला आठवतंय 2016ला मी एक दिवस बाबांबरोबर बसलेलो. आय वॉज 28. लग्न होऊन 3 वर्ष झालेले. ॲब्सोल्युटली काही पोर्टफोलिओ नव्हता, ना सेव्हिंग होतं. आम्ही एका मोठ्या मेडिकल इमर्जन्सीमधनं बाहेर आलेलो. बाबांची पूर्ण रिटायरमेंट अमाऊंट संपलेली. बाबा वॉज 55 ऑन द वर्ज ऑफ रिटायरमेंट. बाबा मला म्हणतायत, राहुल, 60व्या वर्षी नॉर्मली लोक रिटायर होतात. मी आज 55 वर्षाचा आहे आणि आपल्याकडे ॲब्सोल्यूट 0 सेव्हिंग आहे. तू आणि मी आपण एकाच बिझनेसमध्ये आहोत. तेव्हा मी म्युच्युअल फंड्स करत नव्हतो, आम्ही फक्त स्टॉक मार्केट्स करायचो. तू आणि मी आपण एकाच बिझनेसमध्ये आहोत. बिझनेसचं इन्कम दिवसेंदिवस ड्रॉप होत चाललंय. तो दिवस मला अजूनही आठवत आहे. तो दिवस पहिला आणि आज 2025, वी आर इन 19 नोव्हेंबर 2025. माझा आज पोर्टफोलिओ ऑलमोस्ट 4.25 करोडचा आहे. माझे 3 ऑफिसेस आहेत. माझे ऑलमोस्ट 5,500-6 हजार क्लायंट्स आहेत. 25 टीम मेंबर्स आहेत. मी एक गोष्ट माझ्या डोक्यात टाकली, ती म्हणजे जनरेशनल वेल्थ डझंट स्टार्ट विथ मनी, इट स्टार्ट्स विथ 1 पर्सन्स माइंडसेट. दॅट माइंडसेट शुड बी युअर्स. सकाळ संध्याकाळपर्यंत मला एवढी सर्दी होती, एवढं डोकं दुखत होतं, एवढं फिवरिश वाटत होतं की मला असं वाटत होतं की मी आज
इन्स्टा लाईव्ह प्रॉब्ली घरून घेईन किंवा मी घेणार पण नाही. पण हा जो टॉपिक आहे हा टॉपिक माझ्यासाठी जाम जिव्हाळ्याचा आहे. मी बघितलंय मी जिथे जिथे म्युच्युअल फंड्सवर आतापर्यंत सेशन्स दिलेत. सो मी ॲडवायझर्स लोकांना पण सेशन देतो की तुम्ही सोशल मीडियाने कसे तुमचा बिझनेस वाढू शका. मी आतापर्यंत 25हून जास्त सेशन्स घेतले. इट इज कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट. मी काहीच चार्ज नाही करत. मी 2-2, 3-3 तास देतो. आतापर्यंत फक्त प्रुडंटच्याच ॲडवायझर्सना दिलंय. हे सेशन्स मला बाहेर पण चालू करायचे आहेत. आतापर्यंत कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट जस्ट एज अ सोशल सर्व्हिस देत होतो. मला असं जाणवलं की मी ज्यावेळेला कुठल्याही सेशनला जातो आणि लोक ज्यावेळेला ऐकतात, एव्हरी सेशनमध्ये 8 ते 10 लोक पेटून उठतात आणि पुढे कमाल बिझनेस करतात. इन्स्टा लाईव्ह पण याच हेतूने सुरू केलेलं मी डिसेंबर 2022ला, की जेणेकरून मी जे काय शिकलोय, मी जे काय अभ्यास केलाय तो अभ्यास तुमच्यासमोर लाईव्ह आणि फ्री ऑफ कॉस्ट. मी आतापर्यंत कधीच चार्ज ना इन्स्टा लाईव्हला केलंय ना कशाला केलंय. आणि आज आता ऑलमोस्ट 3 वर्ष झाले होतील डिसेंबरमध्ये. मी हार्डली 5 का 6 वेळेला इन्स्टा लाईव्ह आतापर्यंत मिस केलाय. राऊंड अबाउट करायला गेलं तर 10 वेळेला. सो मी आठवड्याला एक इन्स्टा लाईव्ह घेतो. म्हणजे वर्षाचे झाले 52 × 3 165 इन्स्टा लाईव्ह मधले 10 राऊंड अबाउट मी आतापर्यंत 150 इन्स्टा लाईव्ह घेतले. फिनिक्स सोल, माझ्या मम्मीला तुमचा स्वभाव खूप आवडला. फिनिक्स सोल नाव असं आहे की मला कळतच नाही कोण क्लायंट आहे. सायली, आय गेस सायली यादव असेल असं मला वाटतं, माहित नाही, आय डोंट नो. खूप लोक मला भेटायला येतात. आम्ही आतापर्यंत ॲज अ टीम मोर दॅन 45,000 कन्सल्टेशन्स केले. त्यातले माझे फक्त 5 का 6 हजारच क्लायंट झालेत. ओके, 40-45,000 मधले 5 का 6 हजारच माझे क्लायंट झालेत. काही लोकांनी बाहेर इन्व्हेस्टमेंट्स केल्या, काही लोकांनी डायरेक्ट केल्या, काही लोकांनी दुसऱ्या ॲडवायझर्सकडे केल्या. गेले वर्षभरात तर मी ऑलमोस्ट 500 क्लायंटना माझ्याकडे इन्व्हेस्टमेंट करू नका असं सांगितलं. आजच सकाळची गोष्ट आहे, मी एका US बेस्ड क्लायंटशी बोलत होतो. त्याची इन्व्हेस्टमेंट 5 crores होती. 5 करोड त्याला इन्व्हेस्टमेंट माझ्याकडे करायची होती. जेव्हा आम्ही 1-1.5 तास डिस्कशन केलं त्याला मला असं कळलं की त्याचा एक ॲडवायझर आहे जो 10 वर्षापासून त्याचा म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ सांभाळतोय. त्याच्याकडे 0 पैसे होते, तिथपासून आज त्यांनी त्याचा पोर्टफोलिओ 2-2.5 करोडचा केलाय. आणि त्या व्यक्तीला, ज्या क्लायंटला आज 5 करोड रुपये मिळणार आहेत, तर त्याला माझ्याकडे इन्व्हेस्टमेंट करायचं आहे. मी त्याला बोललो की ज्या ॲडवायझरने तू काही नसताना तुला हेल्प केली आहे त्याचं ही डिझर्व्स दिस 5 crores. आणि मी त्या क्लायंटला सांगितलं की तू माझ्याकडे नको करूस. तो क्लायंट एवढा इमोशनल झाला म्हणून मी बोललो दिस इज व्हॉट एथिक्स विल हेल्प मी. पुण्यामध्ये ऑफिस आहे ना माझं. सो मी जसं बोललो की 2016ला एक दिवस ठरवलं की जनरेशनल वेल्थ डझंट स्टार्ट विथ मनी, इट स्टार्ट्स विथ 1 person's माइंडसेट, दॅट इज युअर्स. तो माइंडसेट त्या दिवशी मी डोक्यात टाकला की भाई आपल्याला जर पुढे जायचं आहे तर आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. 2016ला मी माझा माइंडसेट चेंज केला. सिंपल गोल ठेवला की 2026ला 1 करोडचा पोर्टफोलिओ झाला पाहिजे. त्यावेळेला मी SIP चालू केली 5,000 रुपये, कारण मला त्याला 5,000च जमणार होतं. आणि काहीतरी लमसम माझ्याकडे थोडे शेअर्स विकून पैसे होते, तर 2 का 3 लाख रुपये मी लमसम टाकलेले. याने माझी म्युच्युअल फंड जर्नी सुरू झाली. फास्ट फॉरवर्ड 2025, हालात बदलते हैं, यू हॅव टू ट्रस्ट द प्रोसेस. आज माझा पोर्टफोलिओ ऑलमोस्ट 3.7 crores आहे. मी आताच माझी SIP वाढवली आहे, 5.75 lakhs केली आहे. लास्ट 3 महिन्यामध्ये मी ऑलमोस्ट ॲडिशनल परचेस 35 lakhs केलेत. एकेकाळी माझं हे वार्षिक उत्पन्न पण नव्हतं. गेटिंग माय पॉइंट. एकेकाळी हे माझं वार्षिक उत्पन्न पण नव्हतं जे मी आता 2-2, 3-3 महिन्याला लमसम इन्व्हेस्टमेंट्स करतोय, एक्सक्लुडिंग माझी SIP. दिस इज व्हॉट माइंडसेट विल हेल्प यू.
मला एक सगळ्यांना प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. व्हॉट इज द फर्स्ट थिंग दॅट कम्स इन युअर माइंड वेन यू थिंक ऑफ मनी? काय वाटतं तुम्हाला? मला तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये लिहून पाठवा. व्हॉट इज द फर्स्ट थिंग दॅट कम्स टू युअर माइंड वेन यू थिंक ऑफ मनी? काय वाटतं? कमेंट सेक्शन मध्ये लिहा. 1 crore. ओके. नेसेसिटी. परफेक्ट. अजून वी नीड टू सेव्ह फॉर फ्युचर. फ्रीडम. ओके. अजून फ्रीडम. अजून हाऊ टू अर्न इट. ओके. मनी मॅटर्स एव्हरीवेअर. ओके. अजून हाऊ टू अर्न. कोणाला मनी इज इक्वल टू हॅपीनेस असं वाटतं? कोणाला वाटतं असं? फायनान्शियल डिपेंडन्सी. रिस्पेक्ट. ॲब्सोल्युटली परफेक्ट. सेफ्टी. पैसा खुदा तो नहीं. ओके. मनी मीन्स फ्रीडम. निवेश विथ श्रद्धा. जबरदस्त नाव आहे एकदम. पॉवर. इन्व्हेस्टमेंट. मनी इज अबाउट डिसिप्लिन. मॅनेजमेंट. सिक्युरिटी. परफेक्ट. सर्वायवल. परफेक्ट. कोणाला मनी इज इक्वल टू हॅपीनेस आठवतं? बोलतं असं? नो. ओके. सुनैना तू नो म्हणतोय. इंडिपेंडंट फ्रॉम मनी. इफ यू हॅव लॉट्स देन इट इज हॅपीनेस. येस. ओके. सो विपुल म्हणतोय इफ यू हॅव लॉट्स देन इट इज ओके. मी एक्झाम्पल देतो. 2016ला माझी लॉट्सची व्याख्या 10 लाख होती. म्हणजे माझ्या खिशात जर समजा 10 लाख असते तर आय वुड हॅव बीन व्हेरी हॅपी. माझ्याकडे आता ऑलमोस्ट 4 करोड आहेत. स्टील आय एम व्हेरी हॅपी. सो इज इट ओके? पैसिव इनकम, रिस्पेक्ट, कॉर्पस, पेशेंट, सिक्युरिटी. क्या बात है. मनी इज इक्वल टू रिस्पेक्ट. 100% मनी इज हॅपीनेस. एनी टिप? मी सांगितलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या. डेविएट होऊ नका तुम्ही. पैसा है तो सब कुछ पूछते हैं. भाई तो कैसा है? जितेंद्र वाणी माझा एकदम छान मित्र आहे. जबरदस्त मोठा ऍडवायझर आहे. मनी इज इक्वल टू पीस प्लस हॅपीनेस. येस. 2016ला माझी सर्वायवल फेज होती. मी हे तुम्हाला सांगितलंय की नाही मला माहिती नाही. आपण ना 2 फेज मधनं जातो. एक असते सर्वायवल फेज. एक तिसरं ही असते लेगसी. ही असते फायनान्शियल फ्रीडम. आणि ही फेज असते सर्वायवल नंतर सोशल मीडियाने काय दिलं? सर्वायवल पहिली फेज आहे. ही तिसरी आहे. ही चौथी आहे. काय म्हणणार याला? मला तो शब्दच आठवत नाहीये. ओके. मनी इज नॉट हॅपीनेस बिकॉज खूप श्रीमंत लोक आज पण अनहॅपी आहेत. ओके. सो एकाने असं लिहिलंय मनी इज नॉट हॅपीनेस बिकॉज खूप श्रीमंत लोक आज पण अनहॅपी आहेत. मी तुम्हाला सांगतो माझा पूर्ण ग्रुप जो आता आहे प्रुडंट मधला, आम्ही जे ऍडवायझर्स लोक जातो, फेनॉमिनल श्रीमंत आहेत सगळेजण. जबरदस्त श्रीमंत आहेत. ऑल आर व्हेरी हॅपी. हे पण मी तुम्हाला सांगतो. ऑल आर व्हेरी हॅपी. तुम्हाला ना तुमचा आउटलुक चेंज करायचा आहे. तुम्हाला आउटलुक चेंज करायचं आहे. मनी इज इक्वल टू वेल्थ. मनी इज इक्वल टू आयडेंटिटी. ही पहिली 2016ला ना मी या फेज मध्ये होतो. 2016 ते 2020-21 पर्यंत. सर्वायवल म्हणजे काय की मला असं वाटत माझा इन्कम होता आणि माझे एक्सपेन्सेस होते मोर ऑर लेस सेम होते. माझ्याकडे पैसे वाचायचेच नाहीत. सर्वायवल मोड. नेक्स्ट 2-3 महिने कसे जातील? समजा 2020 सारखा कोविड आला तर माझ्याकडे पैसे कुशन नव्हतं. भीती वाटायची. मेजॉरिटी लोक सर्वायवल मोडमध्ये असतात. कोणी आहे तुमच्याकडे सर्वायवल मोडमध्ये? कोणी आहे सर्वायवल मोडमध्ये? येस. टाईप अ क्विक येस. टाईप अ क्विक येस. सर्वायवल लिहा कमेंट सेक्शन मध्ये.
असतील आणि बी ट्रू टू युअर सेल्फ. लोक काय म्हणतील भाड में जाऊ दे, काय फरक नाही पडत. लक्षात ठेवा, भाड में जाऊ दे. मी तुम्हाला सांगतो 2016 ज्याला मी पहिल्यांदा बसलो आणि मी ठरवलं की लाईफमध्ये काहीतरी मोठं उखाडायचंय, मी पहिल्यांदा रिटायरमेंट प्लॅनिंग केलं. मला असं कळलं की 50-60 हजारची SIP केली पाहिजे. मी माझ्या शाळेतल्या मित्रांना सांगितलं, सगळ्या मित्रांना आजूबाजूला सांगितलं की आपण रिटायरमेंट प्लॅनिंग करायला पाहिजे. लोक म्हणाले येडे 28 वर्षात कोण रिटायरमेंट प्लॅनिंग. दिस इज टाइम टू एन्जॉय. दिस इज टाइम टू एन्जॉय. 28 वय, 3 वर्ष लग्नाला झालेले, सगळी फॅमिली डिपेंडंट आहे, इन्कम वाढत नाहीये, इन्कम ड्रॉप होतंय, बिझनेस काही चालत नाहीये. म्हटलं दिस हॅज टू चेंज. माइंडसेट हॅज टू चेंज. खूप सर्वायवल परफेक्ट. जेव्हा तुम्हाला माहिती असतं ना की आपली परिस्थिती काय आहे, दॅट इज द फर्स्ट स्टेप की तुम्ही प्रोग्रेस करायला लागता. 99% लोकांना ऍक्सेप्टन्सच नसतो की आपण चुकीचं करतोय. सर्वायवल फेज नंतर सेकंड फेजला आपण जातो, जिथे ट्रस्ट बिल्टअप होतो स्वतःवर आणि यू लुक फॉर मोर ऑपॉर्च्युनिटीज. हे माझं झालं 2022ला, ज्यावेळेला माझा म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ 1 करोडचा झाला. मला असं कळलं की आता प्रॉबब्ली आय एम इन अ सेफ झोन. आणि सेफ झोन मध्ये आणि मला असं वाटलं की आता दुसऱ्या ऑपॉर्च्युनिटीज बघायला पाहिजे, थोडी आपण रिस्क घेऊ शकतो. 2022ला मी 34 वर्षाचा होतो. गेटिंग माय पॉइंट. खूप लोकांना असं 25व्या वर्षी वाटतं की मी खूप वर्ष वाया घालवली आहेत. 34 वर्षापर्यंत मी लुख्खा होतो. लक्षात ठेवा, ऐकलाय शब्द लुख्खा? तसा लुख्खा होतो मी. 1 करोड बनायला खूप मोठी अमाऊंट आहे, पण जेव्हा तुमची पूर्ण फॅमिली, तुमचा पूर्ण बिझनेस तुमच्यावर डिपेंडंट असतो ॲज अन इंडिव्हिज्युअल, हा पोर्टफोलिओ पण कमी वाटतो. लक्षात ठेवा. बट मला स्टेबिलिटी यायला सुरुवात झाली. मला असं जाणवायला लागलं की राहुल, यू आर इन अ पोझिशन टू टेक रिस्क. मी सोशल मीडिया एक्सप्लोर करायला सुरुवात केली. आय स्टार्टेड एज्युकेटिंग माय सेल्फ आणि माझी जर्नी सुरू झाली फायनान्शियल फ्रीडमकडे. द डे आय हिट 10 crores, मी प्रॉबब्ली म्हणू शकेन की 50 to 60% मी फायनान्शियली फ्री होईल. लेगसी तर दूर दूरची गोष्ट आहे, आपल्याला माहित नाही मला कधी लेगसीकडे जाईन मी. बट दॅट वन स्टेप इन 2016 माइंडसेट जो ड्रिफ्ट केला त्याने माझी लाईफ चेंज होऊन गेली. एव्हरीवन विथ मी, सगळ्यांना समजतंय. मी आज म्युच्युअल फंड्स बद्दल काहीच बोलणार नाहीये. मी म्युच्युअल फंड्स जे तुम्हाला ज्ञान देतो रील्समध्ये, दॅट इज 20%. दिस इज 80%. लक्षात ठेवा. म्युच्युअल फंड्समध्ये वेल्थ होईल, पण माइंडसेट जर तुम्ही नीट केलात तर जर समजा 10 वर्षात 1 करोड पर्यंत पोहोचणार असाल आणि माइंडसेट नीट केला तर 10 वर्षात तुम्ही 10 करोड पोहोचाल. हे माझं प्रॉमिस आहे, माझी गॅरंटी आहे. लक्षात ठेवा. व्हॉट इज द फर्स्ट थिंग दॅट कम्स टू युअर माइंड when you think of money? For me, it is self-respect. साला कुत्र विचारत नाही आपल्याला ज्या वेळेला आपल्याकडे पैसे नसतात. जी लोक कवडीच्या भावाने मला बघायची ती लोक आज मला रिस्पेक्ट करायला लागली आहे. असं होतं लाईफमध्ये, असं होतं लाईफमध्ये. तुमच्या लाईफमध्ये पण झालं असेल, प्रत्येकाच्या लाईफमध्ये. एस्पेशली मेल इगो इज ऑलवेज रिलेटेड टू मनी. ज्यांच्याकडे पैसे नसतात, मी माझ्या घरातला मोठा मुलगा आहे. ओके, मोठ्या मुलाकडनं खूप काय म्हणतात ना अपेक्षा असतात. मला 10वीला 72% होते, सॉरी 79 होते. 12वीला 72% होते. म्हणजे मी आय वॉज नॉट अ गुड पर्सन वेन इट कम्स टू अकॅडमिक्स. पैसे नाही नसल्यावर कोणी विचारत नाही. 100% घंटा कोणी विचारत नाही. आणि मी म्हणतो का विचारलं पाहिजे. लोक नुसती ज्ञान देत असतात बाहेर, पैसे नसतात. आणि ते एक काय म्हणतात ना शाहरुख खानचं एक वाक्य आहे, मनी इज नॉट एव्हरीथिंग इन लाईफ बट मेक शुअर दॅट यू हॅव अर्नड इनफ मनी बिफोर यू अटर सच डिस्गस्टिंग वर्ड्स. मी परत रिपीट करतो, money is not everything in life but make sure that you have earned enough money
बिफोर यू अटर सच डिस्गस्टिंग वर्ड्स. मी एवढं चांगलं बोलतो आणि एक जण मला विचारतोय बेस्ट म्युच्युअल फंड स्मॉल कॅप फंड सांगा. अरे असं करू नका. स्मॉल कॅप फंड एवढे माझ्या रील्समध्ये तुम्ही बघा. मनी इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड द अर्लियर यू अचीव्ह इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मला ज्याला मी 2022ला ज्यावेळेला 100 करोडचा एईएम केला, 2022ला ज्यावेळेला 100 करोडचा एईएम केला, तेव्हा एव्हरीवन वॉज एक्सपेक्टिंग इन द इंडस्ट्री की मी 2030 पर्यंत 500 करोड जाईल. मजा कधी आली जेव्हा मी 2025लाच 500 करोड पोहोचलो. एव्हरीवन गेटिंग माय पॉइंट. दिस इज ॲड्रिनलिन. मी बोललो दिस इज एनर्जी. जे लोकांना वाटतं ना त्याच्या अर्ध्या वेळेतच अचीव्ह करा. दॅट गिव्स यू अ डिफरंट हाय ऑल टुगेदर. 10 वर्षात 1 करोडचा पोर्टफोलिओ करायचा होता. बाबा मला म्हणाले राहुल 2026ला मी 65 वर्षाचा असेल, आपण 1 करोडचा पोर्टफोलिओ अचीव्ह केला. राहुल दॅट विल बी द बेस्ट मोमेंट ऑफ माय लाईफ. तो ना ते डोक्यात बसलं माझ्या की 65 वर्षी 1 करोड नाही 5 करोडचा पोर्टफोलिओ करू. अजून 1.5 वर्ष आहे. मी फुल ट्राय करणारे 5 करोड पर्यंत पोहोचायचा. एव्हरीवन विथ मी. एव्हरीवन विथ मी. गेटिंग माय पॉइंट. फॉर मी मनी इज सेल्फ रिस्पेक्ट. एकदा अचीव तर करून बघा. जी लोक तुमच्याकडे बघत नाही ना ती तुम्हाला विचारायला येतील बाई अचीव कसं केलं. आणि ज्या वेळेला ती लोक तुम्हाला विचारतील बाई तू अचीव कसं केलंस, त्यावेळेला स्वतःच्या पाठीवर थाप मारा आणि म्हणा येस यू हॅव डन इट. मला पहिले लोक येड्यात काढायचे, एवढा काय सेव्ह करतो, थोडं तरी खर्च कर. मग नंतर विचारायला बघायला लागले, अरे हो रे ह्याचं काहीतरी होतंय. आणि आता तीच लोक मला विचारतात यार त्यावेळेला तू सांगत होतास त्याला करायला पाहिजे होतं. बट तो लॉस्ट टाइम असतो ना तो भरून नाही निघत. गेटिंग माय पॉइंट. म्हणून मी माझ्या आजूबाजूच्या ॲडवायझर्स लोकांना पण मोटिवेट करत असतो, सांगत असतो थोडंसं आग लागल्यासारखं काम करा. बी ट्रू टू युअर सेल्फ. बी ट्रू टू युअर सेल्फ. बिझनेस येतो, लोक येतात. जेव्हा तुम्ही इथून बोलता, हृदयातनं बोलता, त्यावेळेला समोरच्यापर्यंत फास्ट पोचतं. त्याला पुशी मार्केटिंग नाही लागत. गेटिंग माय पॉइंट. वी आर ब्रेन वॉश टू सेव्ह नॉट कंपाऊंड. मगाशी मी जेव्हा बोललो की व्हॉट डू यू थिंक, व्हॉट कम्स टू युअर माइंड वेन यू थिंक ऑफ मनी, त्यावेळेला बरीच लोक सेव्ह 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 बोलले. पैशाला कोंबडी खात नाही पण कोंबडी खायला पैसे लागतात. काही कळलंच नाही मला. वी आर ब्रेन वॉश टू सेव्ह नॉट कंपाऊंड. FD माइंडसेट कीप्स यू अलाइव्ह. म्युच्युअल फंड माइंडसेट मेक्स यू वेल्दी. एक लक्षात ठेवा. आज मी ज्या क्लायंटशी बोलत होतो ज्याला 5 करोड इन्व्हेस्ट करायचे होते सकाळी, त्याचं असं म्हणणं होतं की आय शुड गेट अबाव 16-17% CAGR. तर पहिल्यांदाच मी त्याला बोललो राम राहुल कुलकर्णी खूप साधा माणूस आहे, 12% मिळाले वी आर हॅपी. तो बोला मग ऍडवायझरचा फायदा काय. म्हटलं ऍडवायझर इज नॉट फॉर क्रिएटिंग रिटर्न्स. ऍडवायझर इज अ गार्डियन ऑफ युअर मनी. लास्ट दोन आठवड्यापूर्वी माझ्याकडे एक मोठं उदाहरण झालं की 65 वर्षाचे माझे एक क्लायंट एक्सपायर झाले आणि त्या क्लायंटच्या फॅमिलीला माहिती होतं माझ्याकडे त्यांनी इन्व्हेस्ट केलेत, पण ते व्यक्ती त्यांच्या मुलांशी बोलत नव्हते. काहीतरी फॅमिली डिस्प्युट्समुळे फाईट झालेली. 4-5 वर्ष झाले ते बोलत नव्हते. ही वॉज अ सिंगल पर्सन, वाईफ नाहीये. एक्सपायर झाल्यानंतर मुलं डायरेक्ट माझ्याकडे आले. मला माहिती होतं त्यांचं इक्वेशन काय, कारण खूप जुने संबंध आहेत. आणि तेव्हा मला ते बोलले बाबांनी एक गोष्ट खूप छान केली. त्यांनी सांगितलं एकाच ऍडवायझरकडे मी पैसे ठेवलेत
इन्व्हेस्ट केलेत अँड दॅट इज राहुल कुलकर्णी. राहुल कुलकर्णीचं हे ऑफिस आहे, हा नंबर आहे. माझ्या पश्चात त्याच्याकडे जायचं, तो तुम्हाला सगळं सांगेल. हे त्यांना 6-7 वर्षापूर्वी मुलांना सांगितलं. त्यानंतर काही कारणास्तव भांडणं झाली. हिज पोर्टफोलिओ इज इन क्रोर्स. बट मी बोललो ना असं, राहुल कुलकर्णी हा 20%, 18% रिटर्न्स मिळवण्यासारखा माणूस मिळवून देईलच हे मला माहीत नाहीये. ही इज अ गार्डियन ऑफ युअर मनी. तुमचे पैसे तुमचे गोल्स अचीव होतील ह्याची 100% आपण त्याला दिशा देतो. गेटिंग माय पॉइंट. आवर पॅरेंट्स टॉट अस पैसा सेफ ठेवा. किती लोकांना असं वाटतं? येस, टाइप अ क्विक येस. स्कूल्स टॉट अस डोंट टेक रिस्क. सोसायटी टॉट अस एफडी सेफ आहे. जी लोक 1 वर्षापूर्वी रिटर्न्स बघून माझ्या थ्रू इन्व्हेस्टमेंट केली आहे, ती लोक 1 वर्षाचा रिटर्न ऑलमोस्ट 2-3, काही लोकांना 0% रिटर्न्स आहे. मला कॉल करून सांगतायत रिटर्न्स कुठे आहेत. मी म्हटलं आपण ज्याला इन्व्हेस्टमेंट केली त्यावेळेला आपण 5 वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट केली आहे आणि आपण एक्सपेक्ट करतो की 4 वर्ष रिटर्न 0 असेल. मग 1 वर्षात रिटर्न नाही मिळाले तर बोंबाबोंब का करताय? वी आर ऑलवेज बी टॉट की पैसे सेफ ठेवले पाहिजे. डोंट टेक रिस्क. मला अजूनही आठवतंय, मी 7 वर्षाचा असताना, मी 6 का 7, 94ला मी 6 वर्षाचा होतो, त्याला मी चेस स्टेट लेवल खेळलेलो आणि त्यानंतर ब्रिटिश चॅम्पियनशिपला अप्लाय केलेलं आणि ब्रिटिश चॅम्पियनशिप खेळायची वेळ आलेली आणि आपली 6 परीक्षा असते, 6th मंथली एक्झाम, ती कोइन्साइड होत होती. माय स्कूल डिडंट अलाउ मी टू अपीयर फॉर ब्रिटिश चॅम्पियनशिप. ओके, मला सांगण्यात आलं आयदर ब्रिटिश चॅम्पियनशिप ऑर दिस, बोथ कॅनॉट हॅपन. जर तू एक्झाम नाही दिलीस तर परत 6वी रिपीट करायला लागेल. आई बाबांनी काय केलं? डोंट टेक रिस्क. नाही चाललं तुझं चेस तर तो मला एवढा मोठा धसका बसला की त्यानंतर मी आयुष्यात कधी चेस खेळलो नाही. गेटिंग माय पॉइंट. तेवढा मला डोक्यात धसका बसला की मी आयुष्यात कधी चेस नाही खेळलो. माझ्याबरोबर 3-4 जी मुलं, आमची जी टीम होती डोंबिवलीची, ते सगळेजण ब्रिटिश चॅम्पियनशिप खेळले. त्यांच्या सीव्हीवर मोठा शिक्का आला ब्रिटिश चॅम्पियनशिप खेळण्याचा. दॅट इज लाईफ. ओके, डोंट टेक रिस्क. एफडी सेफ आहे. मी तर एफडी ठीक आहे, हे तर इन टर्म्स ऑफ वेल्थ, पण इनरंटली एस्पेशली तुम्ही जेव्हा मिडल क्लास मराठी कम्युनिटीमधनं येता तेव्हा आपल्याला सांगितलं असतं पैसे हळू वाढले तरी चालतील पण सेफ खेळा. 2 वेळचं जेवण तर मिळालं पाहिजे भाई. 2 वेळचं जेवण आयुष्यभर मिळतं, लक्षात ठेवा. त्याच्यासाठी कष्ट एवढे नाही करायला लागत. एव्हरीवन विथ मी. त्यासाठी एवढे कष्ट करायला नाही लागत. कष्ट कधी करायला लागतात? ज्या वेळेला तुम्हाला काहीतरी लाईफमध्ये मोठं करायचं आहे आणि मग आपल्या बाजूला जेव्हा दुसरा व्यक्ती मोठा होतो तेव्हा आपल्या डोक्यात येतं ह्याने काहीतरी 2 नंबरचा धंदा केला असेल, त्या मोठा झाला असेल. भाई तू कष्ट कर, तू पण खूप मोठा होशील. थोडी रिस्क घे, तू पण मोठा होशील. एव्हरीवन विथ मी. रिस्क इनरंटली आपण घेत नाही आणि दुसरा कोणी रिस्क घेऊन मोठा होतो त्याला आपण म्हणतो नाही ह्याने काहीतरी वाम मार्ग घेतलेला असेल म्हणून वर झाला एवढ्या शॉर्ट पिरियडला. भाई वाम मार्ग घेणारे 10% लोक असतात. 90% लोक कॅल्क्युलेटेड रिस्क घेतात आणि मोठे होतात. माझ्याकडे असे किती डोंबिवलीतले क्लायंट्स आहेत. एव्हरीवन नोज डोंबिवली. मुंबई मधलं एक लांब शहर आहे डोंबिवली, जिथे मी लहानाचा मोठा झालो. तिथे सगळे मिडल क्लास आणि लोअर मिडल क्लासच लोक आहेत. आता खूप अप्पर क्लास लोक झाले आहेत, पण ज्या काय म्हणतात ना 2000च्या आधी साधारण सगळा क्लास तसाच होता. तेव्हा मला माहितीये तिकडच्या लोकांची मेंटॅलिटी काय. आज तीच लोक मला येऊन सांगतात राहुल त्यावेळेला तू ब्रेन वॉश केला. एफडी मधनं पैसे आम्ही म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्ट केले, तो आम्ही एक काळ बघितला 2017-18 ते 2025 1-1, 1.5, 2-2 करोडचे पोर्टफोलिओ झालेत. वी आर व्हेरी हॅपी. दे टूक कॅल्क्युलेटेड रिस्क.
एव्हरीवन विथ मी. रिस्क घेणं आणि कॅल्क्युलेटेड रिस्क घेणं ह्याच्यात फरक आहे. रस्ता आपण क्रॉस करतोय, समोर सिग्नल आहे आणि आपण कसेही क्रॉस करतोय आणि गाडीने आपल्याला धडक मारली, दॅट इज रिस्क. कॅल्क्युलेटेड रिस्क म्हणजे आपण वाट बघतोय, गाडी थांबेल, आपण झेब्रा क्रॉसिंग फॉलो करतोय, दॅट इज कॅल्क्युलेटेड रिस्क. चान्सेस गाडी धडकण्याचे ज्यावेळेला आपण कॅल्क्युलेटेड रिस्क घेतो तेव्हा खूप कमी असतात. टेक दॅट रिस्क. लाईफमध्ये ना रिस्क घ्यायला शिका. साला 50ला वाटलं नाही पाहिजे, 60ला वाटलं नाही पाहिजे की त्यावेळेला ना साला पैसे होते. थोडं राहुल सांगवता रिस्क घेतली असती तर आज लाईफ कुठल्या कुठे झालं असतं. एव्हरीवन विथ मी. मला ते तुम्हाला माहिती आहे 2020ला आपण ज्याला लॉकडाऊन होतं त्यावेळेला मी डिजिटल मार्केटिंगचा एक कोर्स केला. मी त्यावेळेला 8 लाख रुपये खर्च केले. 8 लाख रुपये खर्च केले. त्याला इन्कम नव्हतं, जे इन्कम आलं ते पण याच्यात टाकून दिलं. मला लोकांनी असं येड्यात काढलं की डिजिटल मार्केटिंग, म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युशन मध्ये कसं कामाला येईल. आणि ट्रस्ट मी काहीच कामाला नाही आलं. 2022-23 पर्यंत काहीच कामाला आलं नाही. 2023ला सोशल मीडिया ज्याला चालू झालं, ज्याला मला कळलं, इंस्टाग्राम ऍक्सिडेंटली सुरू झालं, पण नंतर मला ज्या स्केलअप करायचं होतं माझे डिजिटल मार्केटिंग स्किल्स कामाला आले. बरं, लोकांना असं वाटतं की मी इंस्टाग्रामवर पेड मार्केटिंग केलंय, मी बूस्ट केलेत रील्स. मी आतापर्यंत ₹1 स्पेंड केलेला नाही. इट इज कम्प्लिटली ऑर्गॅनिक. आतापर्यंत एकही मी रील बूस्ट केलेलं नाही. इट इज कम्प्लिटली ऑर्गॅनिक. लोकांना आवडलं, लोकांनी शेअर केलं, लोकांनी फॉलो केलं, असंच आपलं इंस्टाग्राम वाढलेलं आहे. गेटिंग माय पॉइंट? I hope I am making sense. Type sense in the comment section म्हणजे मला कळेल की मी काय बोलते ते तुमच्यापर्यंत पोहोचतंय. थँक्यू क्रांती कुमार. मेहुल गांधी थँक्यू. साला 300-325 लोक आहेत. 4 लोकांनी फक्त लिहिलंय. 5 विदुल मनियार. हे पण विदुला मनियार ही पण व्यक्ती नेहमी असते माझ्या. मी तुम्हाला सांगू खूप डिफिकल्ट आहे एव्हरी वेनसडेला येऊन 9 ते 10 माझं बकवास बोलणं ऐकायला बसायला. इट इज व्हेरी डिफिकल्ट. बट काही लोक सातत्याने येतात. मला याच्यातली किती लोक माझे क्लायंट्स आहेत हे पण मला माहित नाही. तुम्हाला माहिती, मला बरेच लोक विचारतात. माझ्या एक इन्स्टा लाईव्हला साधारण 5 ते 6 हजार लोक बघून जातात. मला किती लोक म्हणतात की तू ट्रॅक करतोस का तुझे किती क्लायंट झाले. मी म्हटलं मी माझं येऊन काम करतो. आणि काम काय करतो तर लोकांना येऊन मोटिवेट करतो. आयदर हेल्थ, आयदर वेल्थ, आयदर म्युच्युअल फंड्स. ओके, क्लायंट होत आहेत नाही होत आहेत ते तो बघून घेईल. दर इन्स्टा लाईव्ह नंतर मी स्टॅट्स चेक करतो. 5-5.5 हजार लोक इंस्टाग्राम माझं येऊन बघून जातात. त्यातले किती क्लायंट्स होतात मला खरंच माहित नाही. बट मी माझ्या क्राफ्ट बद्दल म्हणजे मी बोलतो ना मला ते कन्व्हिक्शन आहे. आणि आय एम व्हेरी ट्रू टू म्युच्युअल फंड्स. हे पण मी तुम्हाला सांगतो. आपल्याला कोणीच शिकवलं नाहीये हाऊ टू ग्रो वेल्थ. शिकवलंय का आपल्याला कधी? हाऊ कंपाऊंडिंग वर्क्स, 12% CAGR ने इन्फ्लेशन बीट होतं, SIP बिकम्स वेल्थ इंजिन, हाऊ इक्विटी क्रिएट जनरेशनल वेल्थ, कधीच नाही शिकवलंय. तुमची कुठली कंपनी आहे, कोणी इंस्टाग्राम लाईव्हवर आता आहे, तुमची कंपनी आहे, कंपनीमध्ये समजा माझं असं सेशन घ्यायचं आहे 1 तासाचं म्युच्युअल फंड्सवर वगैरे, अवेअरनेस प्रोग्राम घ्यायचा आहे, तर वी आर ऑलवेज देअर टू हेल्प यू. कोणी HR असेल, तुम्ही ऐकताय माझं सेशन आणि तुम्हाला असं वाटतं की मी येऊन तुमच्या कंपनीमध्ये सेशन घ्यावं किंवा ऑनलाईन घ्यावं, सगळ्यात बेस्ट ऑनलाईन घ्यावं, तर मी तुम्हाला 1-1.5 तास सेशन देऊ शकतो. पर्सनली मी स्वतः पण सेशन देईन. पर्सनली मी पण नाही, मीच देतो सेशन नॉर्मली. कारण मला माहिती आहे मी जेवढं कन्व्हिक्शन बिल्टअप करतो ते कोणी नाही करू शकत. We are not programmed to visualize high amount.
युअर पोर्टफोलिओ ग्रोज ओनली टू द लेवल युअर माइंडसेट ग्रोज. मला कोणी सांगू शकतं, ओके मी तुम्हाला एक काम सांगतो, असं लिहा की 2025 मध्ये तुमचा आता पोर्टफोलिओ किती आहे, समजा आता आहे 5 लाख, आणि तुम्हाला किती वाटतं 2035 ला होईल, समजा 1 करोड. किती व्हिज्युअलाइज करता, कोणीतरी मला सांगू शकेल? मी तुम्हाला माझं उदाहरण देतो, काय होऊ शकतं व्हिज्युअलायझेशनने, काय होऊ शकतं. मी तुम्हाला लाईव्ह एक्झाम्पल्स देतो आज. मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा, त्याचा डायरेक्ट एक्झाम्पल घेतो मी. तुमची SIP किती चालू आहे ते पण मला सांगा. कोणी आहे कोणाला सांगायचंय? बरं एक काम करा, ओके भाग्यश्री इंगळे, मला 2-3 गोष्टी सांग. असं लिहा, SIP 2025 चा पोर्टफोलिओ आणि 2035 ला किती होईल. समजा SIP तुमची 50,000 चालू आहे, पोर्टफोलिओ समजा 10 लाखाचा आहे, आणि तुम्ही विचार करताय की हा पोर्टफोलिओ 5 करोड होईल, असं लिहून पाठवा. तुम्हाला मी सांगतो किती होऊ शकतो पोर्टफोलिओ. तुम्ही नुसतं एक अमाऊंट लिहिता, असं नका लिहू, पूर्ण लिहा ना, म्हणजे मला मजा येईल. हा हे बघ, फिनिक्स सॉल लिहिलं 2025 1 करोड 2.5 करोड लमसम. ओके मला असं नको, मला ओके फिनिक्स सॉल मध्ये सायली यादवच आहे. ओके परफेक्ट आहे. SIP 20K अजून कोणाला कळलेलं नाहीये. बरं मी तुम्हाला माझं उदाहरण देतो. व्हिज्युअलायझेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके मी 2000, ओके आता सगळ्यांनी शांत बसा, कोणी लिहू नका प्लीज प्लीज प्लीज. हो सर सायली यादव, मी काय फिनिक्स सोल परफेक्ट ओळखलं की नाही. आय नो माय क्लायंट्स. मी तुम्हाला माझं उदाहरण सांगतो आणि पुढच्या 10 वर्षात किती होईल पोर्टफोलिओ हे पण तुम्हाला मी सांगतो. 2016 मी जसं चालू केलं, 2025 माझा पोर्टफोलिओ आहे आता 3.5 करोड आहे. मी कॅल्क्युलेशनसाठी 4 करोड सांगतो. ओके माझी SIP आता आहे 5.75, मी 6 लाख लिहितो. ओके एकदम नीट लक्ष देऊन ऐका, नीट लक्ष देऊन ऐका. ओके तुम्ही काही काम करत असाल तर बाजूला ठेवा. मी तुम्हाला कारण थोडंसं कॅल्क्युलेशन स्वतःला करायला सांगणार आहे, ते तुम्हाला करायचंय. 2025 हा 2035 ला 12% माझा पोर्टफोलिओ होईल 12 करोड. ओके SIP मी एव्हरी इयर 10% स्टेपअप केली आणि पुढचे 10 इयर्स केली तर 12% हे होतील 20 lakhs. म्हणजे माझा पोर्टफोलिओ 12 crores प्लस 20 crores होईल माझा 32 crores. सगळे माझ्या बरोबर आहे, सगळे माझ्या बरोबर आहे. हे आता होईल 2035 ला. आता मी कसं व्हिज्युअलाइज करतोय ते पण मी तुम्हाला सांगतो. सो मी आत्ताच्या रेटने गेलो, SIP पर मंथ. ओके आताच्या पोर्टफोलिओ मी गेलो तर माझे किती होत आहेत, 32 करोड होत आहेत. एव्हरीवन विथ मी. आता मी तुम्हाला माझं कॅल्क्युलेशन दाखवतो, प्लीज एक्सप्लेन. ओके परत रिपीट करतो मी. माझा 2025 ला पोर्टफोलिओ आहे 4 crores. माझी SIP आता चालू आहे ऑलमोस्ट 5.5 लाख, मी 6 लाख पकडली. 4 crores in 10 years at 12% will give me 12 crores. 6 लाख SIP मी 10% स्टेपअप केली तर 10 वर्षात 12% होतात 20 करोड. 18 करोड होतात पण मी 20 करोड लिहिले, म्हणजे साधारण माझा पोर्टफोलिओ होतो 32 crores. हा होईल 2035 ला, जेव्हा माझं एज असेल 47 इयर्स.
एव्हरीवन विथ मी? मी तुम्हाला माझं व्हिज्युअलायझेशन टेक्निक दाखवणार आहे. माझं व्हिज्युअलायझेशन टेक्निक दाखवणार आहे. सो मी 1 महिन्याआधी 100 करोड कसे होतील याचा विचार करत होतो. ओके ओके अमित शिंदे म्हणतोय इन्फ्लेशन इंडेक्स का नाही कन्सिडर करत तू कधी तुझ्या एक्झाम्पल मध्ये. ओके सो इन्फ्लेशन वगैरे हे सगळं मान्य मला, मी कन्सिडर नाही करत. माझं म्हणणं असतं पहिले फिगर्स अचीव करा मग इन्फ्लेशनचा विचार करा. ओके दिस इज अ व्हेरी अम्बिशियस टार्गेट. आता मी तुम्हाला सांगणार आहे की माझं टार्गेट काय. सो मी आत्ताच्या घडीला काय तुम्हाला बोललो की मी 47 इयर्सचा असताना 32 करोड्स होत आहे, पण मी ठेवलंय टार्गेट 100 करोड्सचं. हे पण मी तुम्हाला सांगतो कसं, ते पण मी तुम्हाला सांगतो. आता 2025 आहे, माझा पोर्टफोलिओ आहे 4 करोड. मी आता आहे 37 इयर्स. ओके माझं टार्गेट आहे पुढच्या 3 वर्षामध्ये हा पोर्टफोलिओ 10 करोड पर्यंत न्यायचा. दिस इज व्हेरी अम्बिशियस. मला माहित नाही हा होईल नाही होईल, मला माहित नाही. 2028 ला हा पोर्टफोलिओ माझा 10 करोड न्यायचा. एकदम नीट आहे का? ओके 2028 ला समजा 10 करोड झाला तर हा पुढच्या 10 वर्षात 12% हा होतो 30 करोड्स आणि 15% जर मला मिळाले तर हा होतो 40 करोड्स. ओके आता म्हणजे मला टार्गेट काय पुढच्या 3 ते 4 वर्षात माझा जो 4 करोडचा पोर्टफोलिओ तो 10 करोड झाला पाहिजे. व्हेरी अम्बिशियस. ओके बट दिस इज हाऊ व्हिज्युअलायझेशन वर्क्स, हे पण मी तुम्हाला सांगतो. आता जी माझी SIP 6 लाखाची आहे ती मला पुढच्या 3 वर्षात समजा 10 लाख करायची आहे. 10 lakhs. ओके 2028 ला. आता पुढचे 10 इयर्स मी जर समजा SIP चालू केली, 10% स्टेप अप केलं तर 12% माझे होतात 35 करोड्स. आणि याचा मी समजा मध्यस्थी घेतलं तर 35 करोड्स होतात. म्हणजे 35 प्लस 35 मी 70 करोड्स पर्यंत जातो. इज 12% ऑलवेज गॅरंटीड? नो. $30 लाख आता इन्व्हेस्ट केले तर 10 वर्षात 1 करोड होतील. हो तुम्हाला सांगू हे टार्गेट लिहिताना मलाही घाम आला. ट्रस्ट मी ऑन दिस. पण मी तुम्हाला सांगू ज्याला घाम येतो, 22 टेम्परेचर ठेवले मी. मला 10 मिनिटापूर्वी थंडी वाजत होती. हे ज्या वेळेला मी लिहायला सुरुवात केली त्यावेळेला मला घाम फुटला. म्हणजे आय एम ऑन राईट ट्रॅक. आता मला पुढच्या 3 ते 4 वर्षात 6 करोड ऍड करायचे, प्लस माझी 4 लाख SIP जी आहे ती मला 10 लाख करायची आहे. ओके आता ह्याच्यात एक माझं डोकं सांगतंय, राहुल कसं शक्य आत्ताच्या इन्कमला 10 लाख होणं? शक्यच नाहीये. 6 लाख आता SIP आहे. पुढच्या 2-3 वर्षात 10 लाख कशी होईल? हे माझं एक मन सांगतंय. दुसरं मन सांगतंय डू व्हॉट एव्हर इट टेक्स टू अचीव दिस फिगर. डू व्हॉट एव्हर इट टेक्स टू अचीव दिस फिगर. आता व्हॉट एव्हर इट टेक्स म्हणजे काय? आपल्याला एथिक्स धरूनच चालायचे. आपण काय करू शकतो अजून? जास्तीत जास्त सोशल मीडियावर जाऊन सांगू शकतो लोकांना, जास्तीत जास्त लोकांना एम्पॅनल करू शकतो, जास्तीत जास्त सेमिनार करू शकतो. हे माझ्या हातात आहे. गेटिंग माय पॉइंट? हे माझ्या हातात आहे. मला कोणी 5 वर्षापूर्वी विचारलं असतं तू 6 लाख SIP करशील का? मी बोलायचं येडा आहे का? 1 लाख रुपये SIP करायचे वांदे होते माझे. ते आता 6 लाख करतोय.
1 लाखाचे 6 लाख करतोय, इट इज अ पॅट ऑन द बॅक. लक्षात ठेवा. आलोय ना, एक लक्षात ठेवा, डोंट बी हार्श ऑन युअर सेल्फ. लोक मोठमोठे टार्गेट्स ठेवतात आणि मग टार्गेट अचीव करण्याचे एवढे पाठी लागतात की जर्नीची मजा नाही घेत. एन्जॉय करा जर्नी. काय होईल, नाही अचीव होणार ना टार्गेट, बट ॲम्बिशियस टार्गेट ज्याला घाम येतो ना आणि त्याच्यात तुम्ही 60-70% जवळ जाताना, त्याला जाम मजा येते. मी तुम्हाला याचं पण एक एक्झाम्पल देतो. मी माझ्या डोंबिवलीच्या ऑफिसमध्ये लिहिलेलं की 31 मार्च 2020 माझा AUM 100 crores होईल. 31 मार्च 2026 माझा AUM 500 crores होईल. हे मी कधी लिहिलेलं माहितीये? 2017 जेव्हा माझा AUM 10 करोड होता. आणि मी मोठ्या बॅनरवर लिहिलेला, माहितीये का? म्हणजे कोणी दरवाजा ओपन करून ऑफिसमध्ये आलं की पहिले त्याला हे दिसायचं. पहिले लोक मला विचारायचे, राहुल डोंबिवलीमध्ये बसलाय, 100 करोड 3 वर्षात होईल का? घंटा नाही होणार. मी म्हंटल मी प्रयत्न करणार आहे ना, झाला तर झाला, नाही तर नाही झाला. तीच लोक पण जेव्हा तुमचे एफर्ट्स बघता, यू आर ट्रू टू युअर सेल्फ, तीच लोक मला नंतर विचारायची, राहुल तुझा AUM किती झालाय, किती मदत पाहिजे तुला, थांब या माझ्या मित्राकडे जा, हा रिटायर झालाय, हा तुला एवढे गुंतवायला देईल. अँड दिस इज हाऊ चांगलं काय म्हणतात ना, चेन व्हायला सुरुवात झाली. माझा AUM 2020 नाही झाला, 2022 झाला 100 करोड, 2 वर्षानंतर झाला. बट जे 2026 माझं दुसरं एम होतं ते 1 वर्ष आधी अचीव्ह झालं. एव्हरीवन विथ मी. AUM म्हणजे ऍसेट्स अंडर मॅनेजमेंट. म्हणजे मी 500 करोडचा पोर्टफोलिओ मॅनेज करतो आता. 500 करोडचा पोर्टफोलिओ मी मॅनेज करतो. सो तेवढा माझा बिझनेस आहे असं मी सांगतो तुम्हाला. एव्हरीवन विथ मी. AUM, ऍसेट्स अंडर मॅनेजमेंट. ओके. काही लोकांना डाऊट होता AVM म्हणजे काय. गुड. विचारा, प्रश्न विचारा. बाकी लोकांना असं वाटेल तुम्ही काय प्रश्न विचारायत, घंटा फरक नाही पडत. तुम्हाला नाही कळलंय ना, विचारा. आय एम हिअर टू अँसर यू. हा, माझा म्हणजे माझ्या पूर्ण पोर्टफोलिओचा AUM म्हणजे मी जे मॅनेज करतो दॅट इज 500 crores. पण जसं मी बोललो, पहिल्या AUM ला मला 2 वर्ष उशिरा झाला. ते माझं सेकंड जे टार्गेट होतं ते 1 वर्ष आधीच अचीव्ह झालं. एव्हरीवन विथ मी. दिस इज द पॉवर ऑफ व्हिज्युअलायझेशन. दिस इज द पॉवर ऑफ व्हिज्युअलायझेशन. खूप इम्पॉर्टंट आहे लाईफमध्ये व्हिज्युअलाइज करणं. सो तुम्ही थोडंसं पेन पेपरवर लिहा की तुमचा आता पोर्टफोलिओ किती आहे, तुम्ही SIP किती करताय, 10 वर्षाने किती पोर्टफोलिओ होऊ शकतो. 2 मिनिटं डोळे बंद करा. विचार करा की तो पोर्टफोलिओ, सकाळी तुम्ही उठलायत, तुम्ही तुमचं ॲप ओपन केलंय म्युच्युअल फंडचं आणि तुम्ही जो पोर्टफोलिओ लिहिलाय तो पोर्टफोलिओ तुम्हाला दिसतोय. आणि एन्जॉय करा. दॅट इज द बेस्ट डे ऑफ युअर लाईफ. दोन मिनिटं घ्या आणि मला तुमचा एक्सपिरियन्स शेअर करा कमेंट सेक्शन मध्ये. कोणी लिहू नका कमेंट सेक्शन मध्ये. तुम्ही तुमच्या वहीत लिहा. वहीत लिहिल्यानंतर इमॅजिन करा की सकाळी तुम्ही 5, 6, 7 जेव्हा केव्हा उठताय तेव्हा तुमचे ॲप ओपन करताय. समजा तुम्ही लिहिलं होतं की 10 करोडचा पोर्टफोलिओ झाला पाहिजे. तो ओपन केल्यानंतर तुम्हाला दिसतंय की आज पोर्टफोलिओ 10 करोडचा झालाय. यू आर व्हेरी एक्सायटेड, व्हेरी हॅपी की मी 10 वर्षापूर्वी मला असं वाटत होतं की 5 करोडचा पोर्टफोलिओ, माझा 10 करोडचा पोर्टफोलिओ झाला. तुम्ही आनंदाने सगळ्यांना सांगताय की आय हॅव डन इट. आणि घरचे पण तुम्हाला म्हणताय आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू. अँड दिस हॅपन्स. आणि असं होतं.
100% होणार. आय एम अ फर्म बिलीवर ऑफ मॅनिफेस्टेशन. If you can't visualize 1 crore, you won't build it. If you can't imagine 5 crore, you won't hold SIP long enough. If you can't see yourself financially free, you will exit early. If you can't visualize wealth, you will settle for FD returns. Feeling relaxed, एक number तौसीफ, high five to you. पहिले ना डोक्यात टाका की मला काय करायचंय, बाकी भगवान आपलं सगळं करून देतो. भगवान म्हणा, युनिवर्स म्हणा, जे काय तुम्हाला, द अल्टिमेट पॉवर. युअर रिलेशनशिप विथ मनी इज व्हेरी इम्पॉर्टंट. इफ यू फील अनकम्फर्टेबल विथ मनी, मनी विल फील अनकम्फर्टेबल कमिंग टू यू. सगळ्यात एक गोष्ट सांगू तुम्हाला, तुमचं पहिले वॉलेट काढा आणि वॉलेटमध्ये ना उद्या जाऊन 5,000 रुपये ठेवा कॅश. ओके, उद्या तुमच्या वॉलेटमध्ये जाऊन 5,000 रुपये कॅश ठेवा. भिकाऱ्यासारखं ना जीपे आल्यामुळे लोकांच्या वॉलेटमध्ये पैसे नसतात, जाम राग येतो मला. युअर रिलेशनशिप विथ मनी इज व्हेरी इम्पॉर्टंट. दुसरी गोष्ट, वॉलेट चांगलं ठेवा. फाटकं फुटकं वॉलेट ठेवू नका. व्हेरी इम्पॉर्टंट इन लाईफ. स्मॉल थिंग्स आर नेव्हर स्मॉल. मी किती लोकांना बघतो, लोकांचे बेल्ट असतात ते क्रीज्ड असतात. बाई 200 रुपयाला पण बेल्ट येतो, 200 रुपयाला पण चांगला वॉलेट येतं. काही गोष्टी हे नॉन नेगोशिएबल आहेत लाईफमध्ये. गेट अ गुड पेअर ऑफ शूज. लोक कुठेही जातात तेव्हा ते क्रीज्ड शूज असतात. डोंट डू दॅट. चिंतन शहा, कृपा करतो, दिस इज नॉट अ सेशन ऑन AIF. तुला जर AIF हवंय तर प्लीज यू लिव्ह द सेशन. दुसऱ्यांना डिस्टर्ब नको करूस. गेटिंग माय पॉइंट? इफ यू फील अनकम्फर्टेबल विथ मनी, मनी विल ऑलवेज फील अनकम्फर्टेबल कमिंग टू यू. मेनी पीपल हॅव गिल्ट अबाउट मनी. माझा एक मित्र आहे, त्याने मला परवा मेसेज केला, राहुल मला ना त्या कंपनीने 24 लाखाचं पॅकेज ऑफर केलंय, मी त्याला 30 लाख मागितले आणि त्यांनी 30 लाख दिले. ॲम आय वर्थ इट? मी म्हटलं, भाई तुला स्वतःवर जर विश्वास नाही 30 लाखाचा तर तुला 6 महिन्यात कंपनी काढून टाकणार. लोकांचे पगार एक्सपोनेन्शियली वाढले, लोकांकडे एक्सपोनेन्शियल वेल्थ आली की लोकांना असं वाटलं की डू आय डिझर्व इट? अरे यू डिझर्व इट 100%. बी ग्रेटफुल टू गॉड की सगळे एवढ्या लोकांमध्ये तुलाच त्यांनी निवडलं. बी ग्रेटफुल टू गॉड. बी ग्रेटफुल टू गॉड. इनसेक्युरिटी वेन दे सी अदर्स रिच. नवीन मित्राने गाडी घेतली की नवरा बायकोमध्ये भांडणं सुरू होतात. बघ त्यांनी गाडी घेतली, तुमच्याच वयाचा आहे भाई, त्याने नवीन गाडी घेतली तर त्याला जाऊन कॉंग्रॅच्युलेट करा, त्याला जाऊन विचारा की तू असं काय केलंस. मी पण करतो, मला पण नवीन गाडी घ्यायची आहे. माझा मेंटॉर आहे, मेंटॉर नेहमी सांगतो की जर तुझ्या मित्राने BMW घेतली आहे आणि इफ यू आर नॉट हॅपी सीइंग हिम हॅपी, देव तुला कधीच BMW देणार नाही. पण जर त्याने BMW घेतली आणि यू आर द फर्स्ट पर्सन टू कॉंग्रॅच्युलेट हिम, देव म्हणेल ही इज रेडी फॉर BMW. तुला तो लगेच पुढच्या 1-2 वर्षात BMW देईल. एव्हरीवन विथ मी? एव्हरीवन विथ मी? आपल्याला मित्र पण असे आवडतात की जे आपल्या खाली असतात. आपल्या मित्र वरती गेला की आपल्याला नको असतात ते मित्र. आधी तर साला प्रश्न विचारायचा नाही, आता काय एवढा मोठा पैसे आले तर आपल्याला प्रश्न विचारायला लागला. माइंडसेटच चुकीचा आहे. एक तर मित्र असे ठेवा की जे सेम माइंडसेटचे आहेत, सेम पैशाने आहेत. अदरवाईज माइंडसेट बदलून टाका. तुम्ही वेल्थ अट्रॅक्ट करायला सुरुवात करा. जेलसी वेन समवन अर्न्स मोर, प्रेशर वेन देअर इन्कम ग्रोज. किती असे फ्रेंडशिप्स तुटताना बघितलेत पैशांमुळे. डोंट डू दॅट. वेन यू आर पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह कम्स टू यू 100%.
मी या गोष्टीवर जाम बिलीव्ह करतो. तुम्ही 100 रुपये द्या, तुम्हाला 1000 रुपये करून येतील. सॉरी, तुम्ही 10 रुपये द्या, तुम्हाला 1000 रुपये 100 टाइम्स करून येतील पैसे. म्हणजे नॉट इन टर्म्स ऑफ वेल्थ, एनिथिंग. दिस इज कॉल्ड पॉवर ऑफ गिव्हिंग. ज्यावेळेला मी सोशल मीडियाचे सेशन्स घेतो प्रुडंटमध्ये, आतापर्यंत साधारण 2-2.5 हजार ॲडवायझरसाठी मी सेशन्स घेतले. नाही सॉरी, 5000हून जास्त लोकांसाठी सेशन्स घेतलेत ॲडवायझरसाठी. माझी टीम मधली प्रत्येक व्यक्ती मला सांगते की सर तुम्ही कॉम्पिटिशन तयार करताय. मी म्हटलं देव बघतोय, जेव्हा तुम्ही तुमच्याकडच्या गोष्टी विदाऊट एनी संकोच देता, तेव्हा देव पण तुम्हाला तसंच देतो. गेटिंग माय पॉइंट? मनी ग्रोज where money is respected. Money multiplies when treated with discipline. खूप इम्पॉर्टंट आहे लाईफमध्ये. मनी स्टेज वेअर इमोशन्स आर स्टेबल. हे खूप वाक्य इम्पॉर्टंट आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. मी जेव्हा ॲडवायझर्सकडे सेशन घेतो ना, त्याला मी एक एक्झाम्पल त्यांना देतो. पैशाचं कसं आहे ना, की जो ज्या घरात जातो त्या घरात जर तंटा, कंटिन्युअस फाईट्स असतील तर तो फार कमी दिवसांसाठी राहतो. ज्या अशा घरात राहतो जिथे मेंटल पीस असेल. आणि हे मी पण उपभोगलंय. ज्या वेळेला लाईफमध्ये इनर पीस आला माझ्या फॅमिलीमध्ये, तेव्हा एक्सपोनेन्शियल ग्रोथ झाली. आपण काय बघतो की या फॅमिलीकडे, ही फॅमिली खूप श्रीमंत आहे पण केवढी भांडण आहेत, असं नाही आहे. रिच पीपल आर व्हेरी पीसफुल विदिन. लक्षात ठेवा. तुम्ही तुमचं सर्कल छोटं आहे असं समजा. तुम्ही फक्त त्याच लोकांना अट्रॅक्ट करताय जे तुम्हाला पाहिजे, जो तुमचा व्ह्यू आहे. आय नो hundreds and thousands ऑफ पीपल की जे अल्ट्रा रिच आहेत अँड दे आर व्हेरी पीसफुल, एन्जॉईंग देअर लाईफ. गेटिंग माय पॉइंट? मनी रिवॉर्ड्स दोज हू स्टे प्रॅक्टिकल, काहीतरी दोज हू स्टे पेशंट. येस. अरे बापरे, 10 वाजून गेले. क्या बात आहे, व्हेरी गुड. एव्हरीवन विथ मी? सगळं नीट चाललंय? टाईप अ क्विक येस. थोडंसंच आहे अजून, 10-15 मिनिटं. मी प्रुडंट बरोबर काम करतो. सो आय फाइंड प्रुडंट बेस्ट. पण तुम्ही डिसाईड करा तुम्हाला एनजे बरोबर करायचं आहे का प्रुडंट बरोबर. तो तुमचा प्रश्न आहे. थँक्यू समर्थ, थँक्यू क्रांती कुमार. परफेक्ट. इज हायरिंग अ फायनान्शियल ॲडवायझर वर्थ इट? ह्याला ॲक्च्युली मला फायनान्शियल ॲडवायझर हा शब्द नव्हता टाकायचा, मला कोच हा शब्द टाकायचा होता. इट इज इररेस्पेक्टिव्ह की फायनान्सेस आहे का काही आहे. ओके, इट इज इररेस्पेक्टिव्ह आहे. मी तुम्हाला माझं उदाहरण देतो. 2016ला मी घाटकोपरला एक फ्लॅट घेतला. ऑलमोस्ट 1.35 करोडचा. जेव्हा माझी पोर्टफोलिओ ऑलमोस्ट, काही टॅक्सेवर फंड सोडले तर त्यानंतर 0 होता, तेव्हा मला एक कोर्स करायचा होता बिझनेसवर. त्याची फी होती 8.5 lakhs. तेव्हा मी होम लोनवर टॉपअप केला. मी असं नाही म्हणत की तुम्ही पण होम लोनवर टॉपअप करून कोर्स करा, बट मी काय केलं ते मी तुम्हाला सांगतोय. जेव्हा ही कोर्सची फी भरायची वेळ होती, त्यावेळेला ज्याचा तो कोर्स होता, त्या कोर्सला ओके, थिंग्स फ्रॉम हार्ट. ओके, थँक्यू व्हेरी मच. I attended your session at Prudent. क्या बात आहे, थँक्यू व्हेरी मच. ओके, सो त्यावेळेला माझ्याकडे 1 लाख रुपये पण नव्हते. आणि मी त्या मेंटरला बोललो की माझे 8.5, मला खूप कोर्स करायचा आहे पण मला 1 लाख रुपयेच्या वर माझे पैसेच नाही आहेत. त्याने मला त्या दिवशी सांगितलं, इफ यू डोंट फाइंड वेज टू डू दिस कोर्स, पीपल वोंट फाइंड वेज टू रीच आउट टू यू, किंवा पीपल वोंट फाइंड वेज टू गिव्ह मनी टू यू. म्हणजे काय, तू जर पेइंग कॅपॅसिटी नाही दिली, तू जर द्यायची वृत्ती नाही दिलीस, तर लोक पण तुझ्याकडे येणार नाही.
मी आज 8.5 लाखाचा कोर्स केला. मला असं वाटलं हा कोर्स एकदम भंगार होता, बट त्याच्यात मला एक असाइनमेंट होती. असाइनमेंट काय होती तर मला स्टेजवर जाऊन 200 लोकांसमोर मला अवेअरनेस प्रोग्राम करायचा होता. अवेअरनेस प्रोग्राम कशाचाही होऊ शकतो. मी तो फायनान्शियल प्लॅनिंगवर केला. तेव्हा असं काय म्युच्युअल फंड करायचं वगैरे असं काही नव्हतं. मी जेवढा आता कॉन्फिडंट दिसतोय त्याच्या 100x अंडर कॉन्फिडंट मी त्या दिवशी होतो. मला 100x त्याला मी अंडर कॉन्फिडंट होतो. बट मला असं वाटलं मी त्या दिवशी प्रोग्राममध्ये गुफ्टअप झालोय. त्या प्रोग्राममध्ये त्या दिवशी डोंबिवलीमध्ये लोड शेडिंग झालं. बट मला पुढच्या आठवड्यात लोक येऊन सांगत होते, राहुल तू काय मस्त प्रेझेंटेशन दिलं. आम्हाला म्युच्युअल फंड्समध्ये SWP हा कॉन्सेप्टच माहीत नव्हता. आणि ऑलमोस्ट 30-40 लोकांनी नवीन कस्टमर्स आले आणि इन्व्हेस्ट केला. दिस वन थिंग चेंज्ड माय लाईफ. माझ्यासाठी मी फक्त 8.5 लाख भरलेले, पण 500 करोड AUM तो एका असाइनमेंटमुळे बनलाय. दॅट इज स्टेजवर जाणं आणि बोलणं. तो कॉन्फिडन्स जो पाहिजे होता तो मला त्या दिवशी मिळाला. स्टेज फिअर अजूनही मला आहे. अजूनही मी स्टेजवर गेलो ना की मला 5-10 मिनिटं अजूनही माझे हात कापतात. यू टेन टू फंबल. मी तुम्हाला एक मजा सांगतो. मी IIT मध्ये एक सेशन घ्यायला गेलेलो. नॉट IIT बट IITiansने चालू केलेला एक स्टार्टअप होता. 40-45 लोक होते. फ्रायडे इव्हनिंगचं सेशन होतं. HR ला कंपल्सरी होतं त्या दिवशी काहीतरी करायचं. त्यांनी मला बोलवलं. सेशन वॉज अबाउट टू स्टार्ट ॲट 6 PM. आपली एक सवय, आपण सेशनच्या अर्धा पाऊण तास आधी जाऊन बसतो. मी अर्धा पाऊण तास आधी गेलो. मला त्या सगळ्या लोकांनी सांगितलं की तुम्ही 1 तासात सेशन बंद करा, आम्हाला पार्टी करायची आहे. HRने सांगितलं मी बसलोय. मी सेशन चालू करणार तर माझा लॅपटॉपच चालू व्हायला तयार नाही. किती प्रयत्न केला तो घंटा लॅपटॉप चालूच व्हायला तयार नाही. तो पूर्ण सेशनभर चालूच झाला नाही. पण राहुल वॉज डिटरमाइंड की आज सेशन लेके जाऊंगा घर. मी 6 वाजता सेशन सुरू केलं. मी त्याच्या जसा इथे ब्लॅकबोर्ड आहे तिथे नॉर्मल ब्लॅकबोर्डवर मी पूर्ण फायनान्शियल प्लॅनिंगचं सेशन घेतलं. 6 ते 8, 8:30 सेशन झालं. मग आम्ही सगळे डिनरला गेलो. तिथे इनफॉर्मल डिस्कशन झाले. आम्ही 1 वाजता तिथून निघालो. मी ज्याला 1 वाजता घरी आलो, 1:30-1:45 घरी आलो. मी बघितलं लॅपटॉप का चालू होत नाही. मी लॅपटॉप ओपन केला आणि लॅपटॉप चालू झाला. मला असं वाटलं देवाने त्या दिवशी माझी पूर्ण परीक्षा घेतली. त्या पूर्ण सेशनमधनं माझे कोणीही क्लायंट्स कन्वर्ट नाही झाले. 45 क्लायंट्स मला एकही क्लायंट कन्वर्ट नाही झाला. बट त्याने मला एक कॉन्फिडन्स दिला की त्या दिवशी विदाउट लॅपटॉप राहुल तू कुठेही परफॉर्म करू शकतो. जो होता है ना वो हमेशा अच्छे के लिए होता है. एवरीवन गेटिंग माय पॉइंट. राहुल इन्क्रीज द पॉडकास्ट. येस मला पॉडकास्ट वाढवायचे. मी आता पुढच्या 1-2 आठवड्यापासून करायला सुरुवात करणार आहे. एकदम जोरदार पॉडकास्ट करायला सुरुवात करणार आहे. एव्हरीवन विथ मी. सो इज हायरिंग अ कोच वर्थ इट? व्हेरी इम्पॉर्टंट. वी ट्रस्ट गुगल मोर दॅन गायडन्स. वी ट्रस्ट फ्रेंड्स more than professional. We trust fear more than expertise. माझ्या मित्राने निप्पॉन स्मॉल कॅप मध्ये पैसे इन्व्हेस्ट केले, मी पण त्याच्यातच करतो. त्याने क्वांट मध्ये केले, मी क्वांट मध्ये करतो. डोंट डू इट. गेट अ गुड कोच. पैसे घेईल पण तुमचा जो कर्व असतो ना, लर्निंग कर्व, तो कमी होऊन जाईल. जेव्हा जेव्हा मी अडकलोय तेव्हा मेंटॉरशिप घेतली. आय हॅव स्पेंड मोर दॅन 50-70 lakhs ऑन मेंटॉरशिप. त्या वेळेला मला असं जाणवलंय की राहुल काय मेंटॉरशिपने फायदा होतो. जसं मी बोललो डिजिटल मार्केटिंग 8 लाख रुपये खर्च केला. त्यावेळेला काही 2-3 वर्ष काहीच उपयोगाला नाही आलं. बट आता पूर्ण बिझनेस इज ऑन डिजिटल मार्केटिंग. गेटिंग माय पॉइंट. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू हॅव अ कोच. इररेस्पेक्टिव्ह तुम्ही फायनान्समध्ये जा, तुम्ही माझा हेल्थ कोच मी सगळ्यांना सांगतो अर्जुन म्हणून आहे, त्याची टीम जबरदस्त आहे. 6 वर्ष मी जिमला
जात होतो, माझं वजन उतरत नव्हतं. सेम एक्सरसाइजेस एका कोच बरोबर मी करायला सुरुवात केली आणि आय लॉस्ट अराउंड 20 किलोज. का? सेम थिंग्स कन्सिस्टंटली करत होतो, रिपिटेशन्स वाढवल्या, वेट वाढवलं, बऱ्याच गोष्टी झाल्या. इंट्रिकसीज जे मला माहीत नाही त्यांनी माझ्याकडनं करून घेतलं. बरं, असं काय नवीन केलं? ॲब्सोल्युटली नॉट. सेमच गोष्टी केल्या. बट यू नीड अ कोच इन लाईफ. एव्हरीवन इज व्हेरी. People spend lakhs on phone, crores on a house, thousands. But when it comes to advice that can create 5 crore, 10 crore wealth, they hesitate. मला अजून एक गोष्ट आठवते. MBAच्या जेव्हा CET चालू होती, त्या CETच्या आधी माझा जो ग्रुप होता 4-5 जणांचा, त्यांनी एक ठाण्याला एक क्लास लावलेला. CETच्या जस्ट 1-2 महिन्याआधी फायनल प्रिपरेशनसाठी. अँड दॅट फायनल प्रिपरेशनसाठी जो क्लास लावलेला, ही वॉज व्हेरी व्हेरी रिनाऊंड पर्सन फॉर लास्ट मिनिट रिव्हिजन. आणि त्याची फी काहीतरी 30-35 हजार रुपये होती. मी म्हटलं कशाला पाहिजे, म्हटलं अजून 30-35 हजार रुपये घालवायचे, बस झालं म्हटलं अभ्यास, आपण क्रॅक करू. आम्ही 5 जण होतो. 4 जणांनी तो क्लास लावला. मी एकटा ओव्हर कॉन्फिडंट मी क्लास नाही लावला. मला 98.6% मिळाले. त्या 4 जणांना 99.5% वर मिळाले. तो 1% होता ना, त्यांनी मला जे कॉलेज मिळालं विजावी ज्या कॉलेजमध्ये शिकले याच्यात जमीन आसमानचा फरक होता. गेटिंग माय पॉइंट. यू नीड टू हॅव अ राईट कोच. बघा गोष्टी कशा बसलेल्या आहेत. मला म्हणून माहिती आहे, गेट अ गुड कोच ॲट अ गुड टाईम, तुमची लाईफ चेंज होऊन जाईल. तसंच म्युच्युअल फंड्समध्ये तुमच्याकडे कोच नसेल असं वाटतंय, तुमच्या आजूबाजूला कोच नसेल, तुम्हाला जर माझं कोचिंग हवं आहे किंवा माझी मेंटरशिप हवी आहे, गुगल फॉर्म भरा, अपॉइंटमेंट लिहा, कमेंट सेक्शनमध्ये गुगल फॉर्म DM होईल, माझी टीम तुम्हाला कॉल करेल. ओके, गेटिंग माय पॉइंट. हे तर काय ॲडवायझर्स ठीक आहे, मी तर असं काय म्हणणार नाही. फी इज नॉट अ कॉस्ट, इट इज अन इन्व्हेस्टमेंट इन नॉट रिपीटिंग द मिस्टेक्स. त्या ॲडवायझरने, कोचने एवढ्या मिस्टेक्स करून करून तावून सुलाखून निघालेला असतो की तो तुम्हाला मिस्टेक नाही करू देत. गेट अ गुड कोच इन लाईफ. म्युच्युअल फंड्समध्ये तुम्हाला कोच हवा असेल तर कमेंट सेक्शनमध्ये अपॉइंटमेंट लिहा किंवा काही कमेंट करा. तुम्हाला माझा गुगल फॉर्म DM होईल, गुगल फॉर्म भरा, माझी टीम तुम्हाला कॉल करेल. कॉल येत नाही असं होऊच शकत नाही. मी गेल्या दीड आठवड्यामध्ये बघितले 3-4 असे होते की त्यांना आमच्याकडनं कॉल गेले नाही. बाकी सगळ्यांचे कॉल जातात. लोक फॉर्म भरत नाहीत. हा मोठा प्रॉब्लेम आहे. अक्षय इंडाळकर, याला पण मी ओळखतो. हॅलो, आपण ॲडवायझर आहे. आम्हाला एवढा आनंद होतो ना की माझे इंस्टाग्राम लाईव्ह खूप ॲडवायझर्स बघतात, नंतर मला मेसेज करतात. अँड वी शेअर अ व्हेरी हेल्दी रिलेशन विथ एव्हरीवन. किती लोक मला भेटायला येतात. मला पण आवडतं. ही कम्युनिटी अजून वाढली पाहिजे. वी नीड फायनान्शियल ॲडवायझर्स. कॉल येतात, 100% येतात. माझ्याकडे पूर्ण सिस्टीम आहे. टीम इज ग्रेट. थँक्यू व्हेरी मच. मला दुपारी एवढं संध्याकाळी फिवरिश वाटत होतं, आता एवढं मस्त वाटतंय. जस्ट तुम्ही तुमचा माइंडसेट चेंज केलात लाईफमध्ये, तुम्ही कुठे जाल. ट्रस्ट मी ऑन दिस. विजय लॅब, आय एम एन ॲडवायझर. 1 नंबर. थँक्यू व्हेरी मच विजय. अरे महादेव काळे ऑफिशियल, आय एम MFD. थँक्यू व्हेरी मच महादेव. आदिती मॅम इज ग्रेट बेस्ट. बापरे, कोण आहे आदिती मॅम? कोटेकर सयाजी राजे, 1 नंबर. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही सगळे येता. थँक्यू व्हेरी मच. ग्रेट सेशन. थँक्यू व्हेरी मच. निवेश विथ श्रद्धा, मी तुमचे व्हिडिओज बघतो, ते मला माहिती आहे.
अपॉइंटमेंट घेऊन, पण आज आपसी बरेचदा असं होतं की सेम डे तुम्हाला कॉल येणार नाही, खूप कॉल्स येत आहेत तुम्हाला, नेक्स्ट डे तुम्हाला कॉल येईल, डोंट वरी. थँक्यू ऋषिकेश, थँक्यू फिनिक्स सोल, सायली यादव थँक्यू. अश्विनी मॅम इज कॉपरेटिव्ह, येस अश्विनी मॅम माझी सख्खी मावशी आहे जी पुणे ब्रांच हेड करते. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू कोटेकर, थँक्यू. तुम्ही जसं करता तसं मी पण तेच करतो. मी माझ्या डोक्यातलं काही वापरत नाही, मी इथून तिथून कॉन्टेंट तयार करतो आणि लोकांना देतो. एकमेकास सहाय्य करू असं आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू निवेश विशंदा. अक्षय कुंभार फायनान्स ग्रेट, आय एम MFD इन्स्पायर्ड फ्रॉम यू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू बाबासाहेब हरगाडे, थँक्यू. हा तर आपला खूप जुना क्लायंट आहे. थँक्यू. ऋषी गोरपडे, थँक्यू व्हेरी मच. विजय संजय, ओके 2 टाइम्स अपॉइंटमेंट घेतलं सर आज. ओके, मला एक काम कर, मला DM कर, उद्याच्या उद्या कॉल अरेंज करतो. थँक्यू प्रीती शिदे. प्रीती माझी खूप चांगली मैत्रीण आहे. शी मॅनेजेस अराउंड 220-250 crores. व्हेरी इन्स्पिरेशनल आणि जबरदस्त एकदम. ती पण इन्स्टा लाईव्ह वगैरे घेते, तुम्ही तिचेही व्हिडिओज बघत असाल. समर्थ, थँक्यू व्हेरी मच. विशाल, थँक्यू. दीपक लोंढे, माझ्या एका पहिले टीमशी बोलून घ्या, मग माझ्याबरोबर कॉल होईल, डोंट वरी. सो लक्षात घ्या, डायरेक्ट इन पर्सन मीटिंग होत नाही माझ्याबरोबर, तुम्हाला माझ्या टीम बरोबर कॉल करावा लागेल. मेजॉरिटी आम्ही ट्राय करतो की ऑनलाईनच कॉल होईल. ऑफलाईन मी पुण्याला येतोच एक दिवस, त्यात मी हार्डली 15-20 लोकांना भेटतो. सो मला असं हवं असतं की जे लोक अडकलेत त्यांनाच मी भेटेन. विजय बोरुडे, थँक्यू व्हेरी मच, व्हेरी गुड. आज बरेच दिवसांनी एवढं माझं इन्स्टा लाईव्ह चाललंय. संकेत आवटे सर, बाबा संकेत आवटे म्हणजे एक नंबर माणूस आहे, जबरदस्त. कोल्हापूरचे आहेत, मला माहिती आहे. यूट्यूब त्यांचे व्हिडिओज अफलातून असतात. थँक्यू व्हेरी मच प्रशांत गाडगे, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू विशू पावशे, थँक्यू. सौरभ आवाड, थँक्यू. किरण अरगुडे, थँक्यू व्हेरी मच. विजय, थँक्यू. ओके, झालं असेल तर आपण, हो माझं डोंबिवलीला ऑफिस आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच. तुम्हाला काही हवं असेल, कन्सल्टेशन हवं असेल, टीम कॉल करेल, गुगल फॉर्म भरा, टीम कॉल करेल. थँक्यू व्हेरी मच, थँक्यू.